एक षडयंत्र सतत राबवलं जात आहे आणि दुर्दैवाने त्या षडयंत्राला सत्तारूढ पक्षाचा पाठिंबा आहे. सामान्यपणाने कोणी तयार होत नाही, तर आता त्या पक्षाचे आमदार या षडयंत्रात अधिकृतपणाने सहभागी व्हायला लागले. जी घटना सांगली जिल्ह्यात झाली त्या घटनेमध्ये धर्मांतराच्या संदर्भात कुठलाही एव्हिडन्स पोलिसांना मिळालेला नाही. पण त्याचा गवगवा करून टोकाची वक्तव्य करून लोकांना चिथावून धर्मगुरूंच्या अंगावर घालण्याचं काम करणं, याला कायदा मोडणं, कायदा हातात घेणं आणि गुन्हा करणं असा अर्थ होतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे कळायला पाहिजे. ते ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्यामध्ये त्यांच्या पक्षाचा एक आमदार लोकांच्या बुद्धिभेद करण्यासाठी ज्या घटना घडलेल्या नाही त्या घटना झाल्या कसं सांगून त्या जिल्ह्यातल्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या त्या धर्माच्या नागरिकांना वेठीला धरण्याचं काम महाराष्ट्रात करतोय आणि राज्याच्या मुख्यमंत्री काहीच बोलत नाही. काल परवा सत्तारूढ पक्षाच्या एका आमदारांनी आमदार निवासामध्ये तिथं जेवण वाढणाऱ्या माणसाला ठोसे मारले. तक्रार नाही, तक्रार करायची कुणाचं धाडस नाही, तक्रार नाही म्हणून त्या आमदारावर ऍक्शन नाही. राज्याचे गृह राज्यमंत्री विधानसभेत सांगतात का विधान परिषदेत सभागृहामध्ये की तक्रार नसल्यामुळे कोणताही ऍक्शन आम्ही घेतली नाही. राज्याचे मुख्यमंत्री बाहेर सांगतात की मेरा होने दो, बाद में बढ़ेंगे, अभी खड़ा हूं. राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की तक्रार येण्याची गरज नाही, ऍक्शन घेता येते. सांगली जिल्ह्यात तक्रार घेऊन माणसं गेली तर त्यांची तक्रार घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये असं कधी राज्य आम्ही पाहिलेलं नव्हतं. अल्पसंख्याक समाजाच्या माणसांना संरक्षण द्यायचं असतं, त्यांना मदत करायची असते, त्यांचं सदृढीकरण करण्यासाठी सरकारने दृष्टिकोन कायम दाखवायचा असतो. पण अल्पसंख्याक लोकांना घाबरवायला लावणं, त्यांच्यावर नको ते आरोप करणे आणि त्याचा परिणाम म्हणून तो संपूर्ण समाज भयभीत करणे, हे महाराष्ट्रात आणि देशाच्या घटनेत कुठेही मान्य नाही. घटनेच्या पद्धतीनं जर देश आणि राज्य चालत असता असली लोक आतापर्यंत तुरुंगात गेली असती. पण आता घटनेचं काही चालत नाही. घटना बदलू शकत नसतील तरी घटना पायदळी तोडवण्याचं काम आता या देशात चालू आहे. लोकसभेत लोकांनी हिसका दाखवला का तर घटना बदलायला लागले म्हणून. बर ठीक आहे, आम्हाला घटना बदलता येत नसेल तर ती घटना आम्ही पायदळी तोडू, अशी भूमिका या सत्तारूढ लोकांच्याकडून घेतली जाते. मी माननीय मुख्यमंत्र्यांना आवाहन करेन, सभागृहात गेल्यावरही त्यांना प्रत्यक्ष भेटून विनंती करेन की हे कुठेतरी थांबवा. महाराष्ट्र प्रगतीकडे न्यायचा असेल, प्रगतीच्या सगळ्या आपण ज्या गप्पा मारतोय ते यशस्वी करायच्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता अत्यंत महत्वाची आहे.
आणि म्हणून टोकाची विधानं करण्याची भाषा, प्रसार माध्यमांचं लक्ष केंद्रित करणं, आपल्यावर फोकस कसा होईल याची काळजी घेणं, हे ठराविक लोक आपलं मार्केट चालवण्यासाठी करायला लागले. आणि त्यामुळं आपण महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवांची एवढ्या मोठ्या संख्येनं लोक गोळा होत आहेत. ख्रिस्ती समाज हा आजपर्यंत मागच्या 100-200 हजारो वर्षाचा इतिहास आहे, कधी कुणावर आक्रमक झालेला नाही. अहिंसेच्या मार्गानं भगवान येशू ख्रिस्तांनी जे शिकवण आपल्याला दिली, येशू ख्रिस्तांच्या शिकवणीने आपण चाललेलो आहे. पण काय चालू आहे? आपल्या येशू ख्रिस्तांची बदनामी करायला लागले. ख्रिस्ती धर्मगुरूंना मारहाण करायचं काम चालू झालं. ख्रिस्ती लोकांना सरकारी नोकऱ्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न वेगळ्या पद्धतीनं व्हायला लागलाय. ख्रिस्ती उपासनागृहाच्या इमारती बेकायदेशीर आहेत, त्या पाडा, असे प्रयत्न चालू आहेत. अनेक षडयंत्र आता ख्रिस्ती समाज टार्गेट आहे. या समाजानंतर त्या पारशी समाजाची वेळी, कोणी जात्यात आहे, कोणी सुपात आहे. या लहान लहान समाजांना दाबून आम्ही आमच्या हिंदू धर्माचे कसे श्रेष्ठ माणसं आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं या भारतात